नमस्कार. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरी बनवणार आहोत आणि श्रीखंड तेही केशरचे श्रीखंड बघणार आहोत. ही रेसिपी बघितल्यानंतर तुमची मुलं श्रीखंडासोबत जर 2 पुरी खात असतील तर त्याच्यासोबत ती 5-6 पुरी तर नक्कीच खातील. इतका छान हा श्रीखंड बनतो. चला तर मग त्याची रेसिपी बघूया. इथे मी रात्री 2 लिटर दूध उकळून असं नॉर्मल थंड करून घेतलेलं आहे दही बनवण्यासाठी. या 2 लिटर दुधामध्ये अगदी मी पाव चमचा दही या दुधामध्ये घालणार आहे, म्हणजेच विरजण. आणि काय करायचं, ह्याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं दूध. आणि सकाळपर्यंत ह्याचं काय होतं, म्हणजे 8 ते 9 तासात काय होतं, ह्याचं दही बनवून होतं. आणि उन्हाळ्यामध्ये विरजण कमीच घालायचं, म्हणजे दही कमीच घालायचं, नाहीतर आपलं दही काय होतं, आंबट होतं. आणि रात्रभर असं झाकून ठेवायचं. सकाळी इथे मी रात्री विरजण लावलं होतं 2 लिटर दुधाचं. त्याचं आता दही तयार झालं आहे. ह्याचा आता आपण चक्का कसा बनवून घ्यायचा ते बघूया. काय करायचं, हे दूध अशी एक पुरणाची चाळण असते ती, याच्यावरती एक असा सुती कपडा ठेवायचा, त्याच्या खाली एक भांड ठेवायचं आणि हे जे दही आहे त्या या कपड्यावरती ओतून घ्यायचं. म्हणजे काय होतं, ह्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण निघून जातं आणि चक्का तयार होतो. याचं सगळं दही घालून घ्यायचं आणि याचा कपडा बांधून घ्यायचा. मी तर कपडा बांधून घेते. इथे मी याला लब्बरने पॅक करून घेतले. तुम्हाला गाठ बांधता येत असेल तर बांधून घ्या. हे असं बांधून घ्यायचं आणि ह्याच्यावरती काहीतरी ओझं ठेवायचं. त्याच्यावरती मी एक असं तबकडं ठेवलंय आणि त्याच्यावर असा खलबत्ता ठेवायचा आणि 2 ते 3 तास असंच ठेवायचं, म्हणजे आपला चक्का तयार होतो. 2 ते 3 तासापेक्षा जास्त ठेवायचं नाही, नाहीतर ती चक्क्याला देखील थोडासा आंबूस वास येतो, कारण सध्या उन्हाळा चालू आहे. हे मी 3 तासानंतर बघा का त्याचा असा चक्का तयार झालेला आहे. हे असा चक्का तयार होतो, ह्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि असा श्रीखंडासाठी चक्का तयार होतो. इथे आपण श्रीखंडासाठी लागणारा चक्का तयार करून घेतलेला आहे. आता त्यासाठी आणखीन काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. इथं आपण जो चक्का बनवून घेतलेला आहे, हा माझा चक्का 500 ग्रॅम भरलेला आहे, कारण आपण 2 लिटर दुधाचं विरजण लावलं होतं. माझं गाईचं दूध आहे. जर तुमचं म्हशीचं दूध असेल तर हा जास्त भरू शकतो, 100 ग्रॅम जास्त कमी जास्त होऊ शकतं. आणि तुम्ही विकत आणला तर अर्धा किलो घ्या. हा 500 ग्रॅम आहे. इथे मी त्याच्यासाठी 400 ग्रॅम पिठी साखर करून घेतलेली आहे, म्हणजे साखरेची पावडर करून घेतलेली आहे. इथे मी 20 ते 25 केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत, वेलची पावडर. आणि इथे मी 7 ते 8 पिस्ते 2 तासापूर्वी भिजत ठेवले होते. आणि हे अर्धा वाटीपेक्षा जास्त दूध आहे, कारण ह्याचं आपण केशरचं दूध बनवून घेणार आहोत श्रीखंडासाठी. तर अगोदर आपण केशरचं दूध बनवून घेऊया. याच्यावर काय करायचं, एक छोटंसं भांड ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये दूध घालायचं आणि ह्या आपण ज्या केशरच्या काड्या घेतल्या होत्या त्या थोड्याशा अशा बारीक करायच्या आणि त्यामध्ये टाकून द्यायच्या. आणि हे दूध आपल्याला 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचंय, म्हणजे त्या केशरचा रंग त्यामध्ये उतरतो. असं हे दूध मी 5 ते 10 मिनिटं असं उकळून घेतल्यामुळे ह्याला बघा किती छान कलर आला आहे. हे आता आपलं केशरचं दूध तयार झालंय. हे आता आपण एका वाटीमध्ये काढून थंड करून घ्यायचं. मी एका वाटीमध्ये आता आपलं केशरचं दूध थंड होतंय, तोपर्यंत आपण हा चक्का जो बनवलेला होता तो आपण काय करायचा, पुरणाच्या चाळणीतून काढून घ्यायचा आहे. हा चक्का बघा असा चक्का टाकायचा आणि असं प्रेस करून त्या पुरणाच्या चाळणीतून आपण सगळा चक्का असा मऊ करून घेणार. असा आपण चक्का पुरणाच्या चाळणीतून काढून घेतलाय. आता आपण श्रीखंड बनवायला घेऊया. हा चक्का मऊ केल्यामुळे हे बघा किती स्मूथ झालंय हा सगळा चक्का. आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तर या चक्क्यामध्ये आपण सगळी साखर घालून घ्यायची. ही 400 ग्रॅम सगळी साखर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि अगोदर हे असं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
अशी ही मी चक्क्यामध्ये सगळी साखर मिक्स करून घेतली. हे मिक्सरमधने वगैरे नाही काढायचं, म्हणजे काय होतं मिक्सरमध्ये भांड्यांचा वगैरे खूप हे होतं, म्हणजे भांड्याला ती श्रीखंड खूप चिटकतं आणि ते आपल्याला जास्त फेटलं पण जातं. मग कधी कधी काय होतं श्रीखंड आपला पातळ होतो. त्यामुळे असंही साखर ह्यात मिक्स करून घ्यायची आणि काय करायचं ह्या विस्करने असं हे फिरवून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये व्यवस्थित साखर मिक्स होते. हे असं फिरवून घ्यायचं. आणि हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या साध्या चमच्याने जरी असं सतत हलवलं ना तरी साखर अशी एकदम व्यवस्थित मिक्स होते आणि हा असा आपला छान असा श्रीखंड तयार होतो. आता हे आपण बनवलेल्या श्रीखंडामध्ये वेलची पावडर घालणार आहोत. वेलची पावडर घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्येच हे आपलं केशरचं दूध आहे ते त्याला श्रीखंडाला छान असा रंग येईपर्यंत मी इथं 2 चमचे घातले. आवश्यकतेनुसार घालायचं. हे जवळपास 3-4 चमचे तयार झालेला आहे. हे बघा किती छान कलर आलाय श्रीखंडाला. हा आपला केशरचा श्रीखंड तयार झालेला आहे. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याला आणखीन पण ह्याच्यामध्ये एवढं दूध म्हणजे घातलं तरी चालेल, म्हणून मी राहिलेलं दूध बी ह्याच्यामध्ये घालते, म्हणजे आणखीन छान कलर येईल. आणि हे व्यवस्थित केशरचं दूध घालून हा श्रीखंड व्यवस्थित फेटून घ्यायचा. असा आपला केशरचा श्रीखंड तयार झालेला आहे. आता ह्याच्या वरती आपण छान असे पिस्ते टाकणार. हा बघा किती छान असा श्रीखंड बनवून तयार झालाय आपला. हा जवळपास 1 किलो श्रीखंड तयार होतो. हे असे पिस्ते ह्याच्यावरती घालायचे आणि हा फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचा. हे बघा. आणि जर तुम्हाला पिस्ते आवडत नसतील तर तुम्ही बदाम वगैरे घातलं तरी चालेल. हा आपला केशरचा श्रीखंड तयार आहे. हा आता आपण फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवूया. इथे मी श्रीखंड झाकून फ्रीजमध्ये डीप फ्रीजरमध्ये थंड करायला ठेवते, कारण हे आपल्याला लवकर थंड करून घ्यायचंय. आता आपला श्रीखंड बनवून झालाय. आता आपण पुरीचं पीठ मळून घेऊया. इथे मी काय केले 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची. त्याच्यापेक्षा जास्त घालायची नाही. हे अर्धा चमचा मी साखर घालते. त्यामध्ये मी असं 2 चमचे तेल घालून हे पीठ मळून घेणार आहे. आणि पुरीचं पीठ हे घट्ट मळायचं, जास्त सैल मळायचं नाही. हे असं आपण पुरीचं पीठ घट्ट मळून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं. इथे आपलं पीठ मळून झालंय. हे बघा मी असं हे घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे आपण 10 मिनिटं भिजत ठेवायचं. 10 मिनिटं तेल वगैरे तापसतो आपण भिजत ठेवूया. इथे मी पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि पीठ देखील 10 मिनिटं चांगलं मऊ भिजलेलं आहे. आता आपण ह्याच्या पुऱ्या बनवायला घेऊया. असा एक मोठा उंडा करून घ्यायचा. आपण अशी मोठी चपाती लाटून त्याच्या वाटीने पुऱ्या कट करून घेणार, म्हणजे काय होतं एकसारख्या पुऱ्या सगळ्या होतात. आणि लाटताना ह्याला कमीत कमी पिठाचा वापर करायचा हे लाटताना, नाहीतर काय होतं जास्त पीठ वापरलं की आपल्या पुऱ्या वातड येतात. आता याची आपण चपाती लाटून घेऊया. अशी आपली सगळीकडे एकसारखी अशी चपाती मी लाटून घेतली आहे. आता ह्याच्या अशा वाटीने तुमच्याकडे काय जे साहित्य असेल त्याने असं छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या, म्हणजे एकसारख्या पुऱ्या होतात आपल्या आणि जाडीला देखील एकसारख्या होतात. आणि हे बघा मी पुरी जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण ठेवली नाही. आता आपण तेल गरम झालंय का ते चेक करूया. असं तेलाला ताव आलेला असला पाहिजे, म्हणजे तेल एकदम चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे. हे बघा टाकलं की लगेच पीठ वरती येते, म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालंय. आणि पुऱ्या टाकताना कधी पण फुल गॅसवरच पुऱ्या तळून घ्यायच्या, म्हणजे त्या जास्त तेल पित नाहीत. हे बघा हे आता आपण अशा
तळायला पुऱ्या टाकून घेऊया. गॅस मी फुलच ठेवला आहे आणि तेलाला ताव देखील चांगला आला आहे, त्यामुळे आपल्या पुऱ्या चांगल्या फुगल्यात. हे बघा. आणि जरी एखादी पुरी दुसरी फुगली नाही की त्याच्यावर लगेच तेल टाकायचं, लगेच पुरी फुगते. हे बघा किती छान आपल्या पुऱ्या तळून झाल्या. हे बघा, ह्या अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. हे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. बघा किती छान फुगलेत पुऱ्या. असा आपला श्रीखंड देखील थंड झालेला आहे. हे बघा श्रीखंडाला किती छान कलर आलाय. हा आपला केशरचा श्रीखंड घरी बनवलाय. इतकं छान आपण घरी बनवू शकतो. तुम्ही नक्की येणाऱ्या गुढीपाडव्याला हे ट्राय करा. आता आपण ह्याची प्लेट बनवायला घेऊया. मी एका वाटीमध्ये हा श्रीखंड काढून घेते. हे बघा याला घट्टपणा पण किती आलाय. आणि या पुऱ्या देखील मऊ झालेल्या आहेत आणि टम्म फुगलेल्या आहेत. अशी आपली श्रीखंड पुरीची डिश तयार आहे. आता ही श्रीखंड पुरी कशी झाली ते मी बघते. खूप छान लागते. मी जे साहित्य सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 1 किलो श्रीखंड तयार होतो. आपण इतका छान श्रीखंड घरी देखील बनवू शकतो. तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे तुम्ही कधीच नंतर विकत श्रीखंड घेणार नाही. आणि येणाऱ्या गुढीपाडव्याला ही रेसिपी नक्की ट्राय करा. ह्याच्यात 2च गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे तुम्ही दह्यामध्ये जेव्हा विरजण घालता तेव्हा ते कमी घालायचं. 2 लिटर दुधाला तुम्ही अर्धा ते पाव चमचाच विरजण घालायचं, कारण सध्या उन्हाळा चालू आहे. जर तुमचं विरजण जास्त झालं तर दही आंबट होतं. आणि एकदा दही आंबट झालं की चक्का देखील आंबट होतो. आणि नंतर आपण किती जरी साखर घातली तरी असं किंचित का होणार श्रीखंड आंबट लागतं. त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि जेव्हा तुम्ही चक्का बनवता तेव्हा देखील तो चक्का 2 ते 3 तास तुम्ही त्याच्यावर वजन ठेवून तो चक्का बनवायला ठेवायचा. त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही. मग तुमचं नक्की श्रीखंड असं तयार होणार. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.